दसऱ्याच्या दिवशी एकीकडे रावण दहन झालं आणि दुसरीकडे आम्ही केक कापला. तर बघा माझा दसऱ्याचा दिवस असा गेला. सकाळी उठताच घरात एकदम रांगोळी काढायची स्पर्धा सुरू झाली, पण तरीही मी नेहमीसारख्या चकल्याच काढल्या. मग आवरून पूजेला सुरुवात झाली, पण माझा एवढा मोठा आवाज ऐकून देवी पण म्हणाली हळू म्हण. आणि पूजेनंतर सगळ्यात महत्त्वाचा क्षण तो म्हणजे जेवणाचा. संध्याकाळी आम्ही सगळे मिळून रावण दहन बघायला गेलो, पण माझा फोकस तर बर्थडे केकवरच होता. इकडे रावण जळतोय पण मला तर मेणबत्ती विजवतोय असाच भास होत होता. आणि इथे एवढे फटाके फुटत होते, त्याला बघून भावाला म्हटलं बघ तुझ्या बर्थडेचे फटाके फुटताय. हो, कारण मीच सांगितलं होतं त्यांना माझा भाऊ येणार आहे, जरा जास्त फटाके फोडा. रावण दहन झाल्यावर देवीचं दर्शन घेतलं. मनात एकच विचार आला, दसरा म्हणजे विजयाचा दिवस, पण आमच्याकडे तर हास्य, हळवेपणा आणि फुल एंटरटेनमेंटचा फेस्टिवल. दिवसाच्या शेवटी बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. तुमच्याकडे पण असंच डबल सेलिब्रेशन झालंय का कधी?